बाबा, प्रेम लग्नाआधी करावं की लग्नानंतर? काही कर, फक्त बायकोला कळता कामा नाही. वा, छान जोक आहे. पोळीला एवढे खूप माझं दिवळ काढतेस की काय? माफ करा मालक, माझी पोळी चुकून तुम्हाला आली. अंधश्रद्धा एक शाप आहे या विषयावरून तू भाषण द्यायला चालली होतीस ना, मग अर्ध्या वाटेवर परत आलीस. मांजर आडवं गेलं. मॅडम, तुम्ही या ऑफिसमध्ये लग्न झालेल्या पुरुषांनाच का नोकरी देता? कारण त्यांना बोलणं खायची सवय असते आणि घर जायची घाई नसते. तुझी बायकोच माझ्या मागे लागली होती, म्हणे माझ्या मुलाशी लग्न करा. हे मला परत पसंत नव्हतं, पण समजून सांगायची. नवरा मूर्ख असेल तर संसार सुखाचा होतो. हृदयविकार, पक्षाघात दूर ठेवण्यासाठी नेहमी भरपूर पालेभाज्या व फळे खावीत. पालेभाज्या फळे खाण्यासाठी मंडईत गेलो होतो. भाव ऐकून तिथेच अटॅक आला. जास्त वजन पृथ्वीवर 100 किलो आहे, तसे ते मंगळ ग्रहावर 40 किलो असेल आणि चंद्रावर फक्त 15 किलो. अय्या, म्हणजे मी जाड मुळीच नाही, फक्त चुकीच्या ग्रहावर आहे. पहिले न तू मुझे मेरी रबड़ी और मेरी बर्फी ऐसी बुलाते थे, अब क्यों नहीं? दूध की चीजें कितने दिन तक ताजी रहती है पगली? हुंड्यात आलेला दिवा. चला मित्रांनो, आजचे जोक संपले. चला मित्रांनो, आज मी तुम्हाला जोक सांगत आहे. ज्याची आवड आहे अशाच क्षेत्रात व्यवसायाची सुरुवात करा. काही वेगळं करून दाखवा. लोकांना परवा करू नका. प्रिय, तुझी आठवण आली की तुझा फोटो समोर येऊन तुला बघत राहतो. प्रेयसी, मग माझ्या आवाजाची आठवण आली तर काय करतोस? मग काय, एखादा कुत्रीला दगड मारतो. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्या त्रासातून झालेला धडा विसरू नका. मुलगा पिल्लू, सोनू, 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. तुला काय गिफ्ट देऊ? तू मुलगा, आमच्यात करत नाहीत ग व्हॅलेंटाईन. आजा वारल्या होत्या आमच्या त्या दिवशी. न्यूझीलंडने आमच्या ह्यांना दिलंय. कोणतं तरी धोनी भाऊजीला बोलवा. कागज की कश्ती में पानी का किनारा था, कोयल की मस्ती थी, ये दिल आवारा था, कहाँ आज गए समझदार की दलदल में, वो नादान बचपन भी कितना प्यारा था. आशीर्वाद म्हणजे काय? संडासला जाऊन हात धुवून स्वच्छ हाताचा वास घेणे. बच्चा, मम्मी मैं कैसे पैदा हुआ? माँ, मैंने एक बॉक्स में मिठाई डालकर रख दी थी, कुछ दिन बाद उसमें मुझे तू मिला. बच्चे ने ठीक वैसे ही किया, और कुछ दिन बाद जब उसने जाकर देखा तो उसमें एक कॉकरोच था. बच्चा गुस्से से, दिल तो करता है कि तुझे अभी चप्पल से मार दूं, पर क्या करूं, औलाद है तू मेरी. अरे यार, बघा ना, माधुरी दीक्षितचे काय गोड फोटो आल्यात. कुछ ना कर पा सके तो क्या गम है. माँ बाप को पाया
आला पाऊस भिजला अंग, आला पाऊस भिजला अंग, घसरला पाय आणि सुजली. जुने लोक म्हणतात की नवरा बायको संसाराचे दोन चाक आहेत. दोघांमधून एक जर खराब झाला तर संसार चालत नाही. म्हणून बुद्धिमान लोक स्टीव्ह घेऊन तिचे नाव ठेवतात गर्लफ्रेंड. नवरा: अगं काल क्लबमध्ये दारू प्यायची स्पर्धा होती. अरे वा, मग दुसरा नंबर कोणाचा आला? याला म्हणतात कॉन्फिडेन्स. पती: तू मेकअप का करतेस? पत्नी: मैं तुम्हाला सुंदर दिसा म्हणून. तुम्ही दारू का पिता? तू खरोखर सुंदर दिसा म्हणून. एजुकेशनल पॉइंट्स आउट. खुशी का पहला आंसू दाहिनी आँख से और दुख का आंसू बाई आँख से निकलता है. गुरुजी: ऐसा कौन सा स्तनधारी प्राणी है जो आकाश में उड़ता है पर जमीन पर बच्चे पैदा करता है? पूरी क्लास में सन्नाटा हो गया है. इसमें आखिरी बेंच पे बैठा पप्पू बोला, सर एयर होस्टेस गुरुजी वो हमेशा बेहोश हो गए. होश में आने पर उन्होंने रिटायरमेंट ले ली. ये वही इंसान है जो फिल्म में हमेशा किसी का मर्डर देखता लेता था पर पुलिस को बताने से पहले इसका मर्डर हो जाता था. यह सरकारी काम है यार. सलमान खान अगर बीजेपी ज्वाइन कर ले तो मोदी जी से साबित कर देंगे कि हरिन आत्महत्या की थी. कस्टमर: आपकी भैंस की एक आँख तो खराब है, फिर वो भी आप इसके 50,000 मांग रहे हैं. पापा: आपको भैंस दूध निकालने के लिए चाहिए, नैन मटका करने. कभी कभी तो मैं इतनी अच्छी पोस्ट कर देता हूँ कि शाहजहां तो मेरे साथ हाथ कटवा देता. फरेब का महीना आ गया है, कपडे उतारेंगे इसके नाम पे. तो मित्रांनो, आजचे जोक बस झाले एवढेच. आणि हो मित्रांनो, मी तुम्हाला अर्निंग ॲपच्या लिंक देतो खाली, त्या तुम्ही हे करून घ्या. मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, रजिस्टर करा आणि जर एखाद्या ह्याचा कोड तुम्हाला माहीत नसेल तर मला विचारा, मी तुम्हाला लगेच सांगेल. चला बाय मित्र.